मुद्द्यावर आम्ही काय विकास केला आपली चर्चा माझी करायची तयारी आहे. बरोबर. म्हणजे प्रामुख्याने तुमचं असं म्हणणं आहे की भाजपचा मुद्दा असा आहे की पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती. अतुलजी, तुमचं काय मत आहे? या निवडणुका सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या मुद्द्यांवरती गाजणार आहेत? ईव्हीएमच्या मुद्द्यावर. अतुलजी, ईव्हीएम, दुबार मतदान. मेट्रो फेज 1 मुंबईतला, ईस्टर्न एक्सप्रेसवे, लिंक रोड, मोनोरेल, हा विकासच नव्हता. प्रवीण दरेकरजी तेव्हा राहतच नव्हते तिथे मुंबईमध्ये, तर त्यांना हा विकासच माहित नाही. विकास करावा लागला कारण यांचं सरकार मुंबई महानगरपालिकेमध्ये. ते MMRDA ची निर्मिती करून तो विकास मी मदत बोललो नाही प्रवीणजी तुमच्या. बरं ठीक. प्रवीणजी तुमच्या मदत बोललो नाही मी, सोबत नाही. चांगलं नाही वाटत. आपण चांगली चर्चा करतोय ना. बोला बोला. मी तुम्हाला नागपूरचं सांगतो ना, कोणता विकास केला ते सर्व सांगतो ना. मी आता नागनदीसाठी पैसे खर्च केले, कुठे गेले आम्हाला ते सांग, अजूनपर्यंत माहित नाही ना. कचऱ्यापासून वीज निर्माण करत होते, अजूनपर्यंत माहित नाही ना. अर्ध्या तासामध्ये पाऊस घरात जातो. आम्ही नाही पाहिलं कधी असं, सरितांनी नाही पाहिलंय. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलेलो आहे, नाही पाहिलं आम्ही असं कधी घरामध्ये पाणी शिरताना. तर त्यामुळे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत की विकास आम्ही केला, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर एक भाषण मला दाखवा. तुम्ही देशाची गोष्ट करता. ब्रिटिश काळामध्ये जेवढी आर्थिक असमानता नव्हती तेवढी असमानता आज आहे. 95 करोड लोक 5 किलो अन्नधान्यासाठी लाईनमध्ये आहे. हंगर इंडेक्समध्ये ऐका ना, हंगर इंडेक्समध्ये 121 पैकी आपण 106व्या नंबरवर आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 142 नंबर आहे. आमचा पर कॅपिटा इन्कम 142व्या नंबरवर आहे. कोणत्याही विकासाच्या पॅरामीटरवर कुठेही नाही आहे. विकास फक्त अदानीचा झालेला आहे. जंगल त्यांचे, जंगल तेरे पर्वत तेरी, ये सारा सरकार भी तेरा, ही गझल आता चालू आहे सगळीकडे. त्यामुळे लोकांचा विकास झाला असं सांगू नका, कारण 10,000 रुपये जेव्हा टाकावं लागतात आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यावे लागतात ना, तेव्हाच लक्षात येतं की आपण विकास केला नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने करावं लागतं. एज्युकेशन 65,000 पेक्षा जास्त शाळा महाराष्ट्रात बंद झालेल्या आहे. 90,000च्या जवळपास शाळा बंद होणार आहे. याला विकास म्हणायचा का? शुद्ध पाणी मिळत नाही. तुमच्या जे जल योजना आहे ना, तुमची जल जीवन योजना, त्याचं इतकं गढूळ पाणी आहे की संसदेमध्ये ते आमच्या आमदार खासदाराला मांडू सुद्धा दिला जात नाही आहे. ते सुद्धा पाणी तुम्हाला दाखवतो मी. तर प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की बटेंगे तो कटेंगे. कधी येणार योगीजी, मला ते तुम्ही सांगा. योगीजी आले की तुम्हाला सांगतो हिंदू मुसलमान महाराष्ट्रात त्यांनी केलाच. कारण हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा गाडगे महाराज संत तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे. पण तुम्ही बरोबर त्यांना आणणार आणि ते हिंदू मुसलमान करणार. अतुलजी, आणि त्याच्या मागे मग नंतर सगळं तेच होणार. नक्कीच पोहोचल्या. आणि मला म्हणायचं की खरं तुम्ही विकास केलाय, तर लेट्स हॅव अ उचललेला आहे. आणि महाराष्ट्राची निवडणूक ही जर या मुद्द्यांवर लढवल्या गेली तर यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीही होणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे हे सगळ्यांना वाटतं. विकासाच्या मुद्द्यावर मतदान सुद्धा केलं पाहिजे हे सुद्धा वाटतं. पण खरंच तसं होतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण नंतर मग तो धर्म असो, मराठी अमराठी वाद असो किंवा जातीची समीकरणं असो, निवडणुका आपल्या शेवटी तिथेच पोचतात. आणि हीच आपली शोकांतिका आहे. आज 0 आवरच्या निमित्तानं का होईना, पण आपण विकासाच्या काही मुद्द्यांवर, जनहिताच्या काही मुद्द्यांवर इथे ही चर्चा केलेली आहे. हेच निवडणुकीत होईल ही अपेक्षा आपण केली पाहिजे. नक्कीच. आणि म्हणूनच मला तेच म्हणायचं होतं की तुम्ही म्हणताय की विकास हा मुद्दा तुमच्या दृष्टीने पूर्ण झालेला नाही आहे. जर अतुलजी तुम्ही आता म्हणत होतात की विकास झालेलाच नाही, तर मग नक्की काय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या मुद्द्याला कशा पद्धतीने काउंटर करणार आहात? तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अगदी थोडक्यात सांगा. असं आहे पूर्वी की आपल्या कॉन्स्टिट्यूशननी केंद्र सरकारची कामं विभागून दिलेले आहे, राज्य सरकारची कामं आणि त्याचे विषय विभागून दिलेले आहेत. तसे महानगरपालिका नगरपालिकांचे विषय विभागून दिलेले आहेत. त्यासाठी आपण 11वी 12वी सूची पण तयार केलेली आहे पंचायत राज आणि महानगरपालिकांची. मी त्याच विषयाशी घेऊन बोललो आणि त्याच विषयाच्या अनुषंगानं हे सगळे जे मॅनेजमेंटचे कार्यक्रम आहेत, मग रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, कचरा मॅनेजमेंट असेल, पिण्याचं पाणी असेल. आता आमच्या याच्यात 2011 साली कदाचित सरिताजी त्यावेळेस नागपूरमध्येच होत्या, 24/7 पाण्याचं वचन दिलेलं होतं. पाणी 25 वर्षासाठी एका कंपनीला विकून टाकलं नागपूरमधलं. आजपर्यंत 1-1.5 तासी पाणी मिळतं का? तर येऊन या ना प्रवीणजी, दाखवतो मी तुम्हाला. आणि पाणी महाग करून टाकलं. पण ती तुम्ही योजना किती वर्ष झाले, तर 14-15 वर्ष झाले ती योजना इम्प्लिमेंट नाही करू शकले. तर मला असं वाटतं की तुम्हाला विकास केला वाटतं, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. आम्हाला जे वाटतं की लोकांचे प्रश्न अजून सोडवले गेले नाही आहे त्याच्यावर करू. आपण जर अशा पद्धतीनं धर्म आणला मधात, भाषा आणली, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे असणारच आहेत. आणि अशा मुद्द्यांवरती जर मतदारांनी मत दिलं तर नक्कीच महत्त्वाचं असेल. प्रवीणजी, मला वाटतं अतुलजी म्हणजे लाडक्या बहिणींना 1,500 दिले हा विकासाचा मुद्दा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या महिलांना
त्या ठिकाणी छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे पैसे इकॉनॉमीमध्ये यावे, त्या आर्थिक सबळ व्हावा यासाठी अहो, त्यांच्या देवेंद्रजींनी- मुलांना शिक्षण ऐका नाही ना भेटत आहे जरा, ना, आता शिक्षण तुम्ही बंद जसं होत आहे. मी बोललो थांबलो, ड्रेस तुम्ही मिळत बोलला नाहीत वेळेवर नंतर शाळांमध्ये. बोला ना. मिड डे त्यांना मीलसाठी पैसे 0% मिळत नाही. व्याजदराने कर्ज संजय गांधी देऊन आज निराधार महिला योजनेचे 8 महिने झाले पैसे व्यवसायाला नाही त्या आले. ठिकाणी थांबा ना बरं, जरा, थांबा मला ना. असं वाटतंय की तुम्ही बोलताय आपण- ते आपण लाडक्या थोडेसे- बहिणींना माझं पैसे होऊ द्या. द्यायचा प्रयत्न करताय. त्यांचं झालं तर माझं होऊ द्या. अतुलजी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. तर अगदी कमी त्याच्यामुळे वेळ आहे आपल्याकडे. आज त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीत आज MMRD रिजनमध्ये त्या ठिकाणी जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर होते तो विकास नाहीये. आज देशामध्ये आपली 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे देवेंद्रजींना. जेव्हा आपल्या देशाची 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे ते महाराष्ट्र पहिला असावा. बरं, हे विकासाशिवाय होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढ्याच मुंबईत कुणालाही विचारा, अतुलजी तुम्ही बोलतायत मुंबईत इन्फ्रामॅन म्हणून आज देवेंद्रजींची ओळख आहे आणि त्याच्यामुळे मुंबईत त्या ठिकाणी तुम्ही देवेंद्रजींच्या बाबतीत एक वेगळी प्रतिमा निर्माण नक्कीच. झाली नक्कीच. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी की देवेंद्रजींचा चेहरा, मोदी साहेबांचा चेहरा हा विकासाचा चेहरा आहे. 10 बरोबर. सेकंद. तुम्ही नक्कीच. सांगा ना म्हणजे मला हे- विकासाचा हे चेहरा मुद्दे कोणता आहे? तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचं कौल हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कारण आता आपली चर्चेची वेळ संपलेली आहे. आज